मागे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती। 4 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांना जामीन मिळाला होता। नंतर 28 डिसेंबर 2022 रोजी त्यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडता आलं होतं। फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली एक 4 चाकी गाडी आढळून आली होती। तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात उपस्थित केलं। त्यानंतर या प्रकरणावर संपूर्ण देशाचं लक्ष गेलं। सगळीकडे या संदर्भात चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि नंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले। अखेरीस वाझे यांचं निलंबन, अटक, सिंह यांची बदली या संदर्भात अनेक चर्चांना उधाण आलं होतं। पण या दरम्यान अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता। अर्थात पुढे राजीनामा आणि ईडीच्या कार्यवाही संदर्भातल्या घटनांचा क्रम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण आता पुन्हा एकदा या प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय। कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी ईडीच्या गैरवापराबाबत आपली जाहीर केलेली भूमिका राजकारणात खळबळ उडवून देणारी आहे। सध्याच्या राज्यकर्त्यांमुळे लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करतानाच त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक का आणि कशी केली याची माहिती उघड केली आहे। देशात ईडी सारख्या यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो हे मानव यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेचं उदाहरण देऊन सांगितलंय। अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडे काहीच नव्हतं। सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आलेला 100 कोटींचा आरोप नंतर 1.25 कोटींवर आला। खरं म्हणजे त्याचाही काही पुरावा मिळाला नाही। न्यायालयाने सुद्धा नंतर हेच सांगितलं। मात्र तरीही त्यांना अटक झाली, कारण सत्ताधाऱ्यांनी लिहून दिलेल्या 4 प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला होता, असं मत मानव यांनी व्यक्त केलंय। त्यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देताना माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत। धक्कादायक बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, असं देशमुख यांचं म्हणणं आहे। राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रातील ईडी, सीबीआयच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या। महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचे धाडसत्र चालू होते। त्यात पहिली अटक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाली होती। त्यानंतर नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती। कालांतराने अनिल देशमुख, संजय राऊत यांना न्यायालयाने क्लीन चिट दिली, तर नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला गेला। पण अनिल देशमुख यांच्या अटकेच्या संदर्भात आता एक नवी माहिती पुढे येते। एका माणसाच्या माध्यमातून त्यांनी माझ्याकडे लिफाफा पाठवला होता। त्यात 4 व्यक्तींवर आरोप केले होते। तसंच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांनाही अडकवण्याचा डाव होता। आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियांवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिले असा आरोप केला गेला होता। पण ते आरोप खरे असल्याचं सांगून मी सही केली असती तर संबंधित नेते अडचणीत आले असते, किंबहुना त्यांना जेल देखील झाली असती। त्यामुळे मी तसे केले नाही। त्यामुळेच मला अटक करण्यात आली। माझ्या शासकीय निवासस्थानी तो माणूस आला होता। देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठवलं होतं। या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। माझ्याकडे कोण माणूस आला होता हे वेळ आल्यावर मी नक्की सांगेन, असंही देशमुख यांनी कबूल केलंय। हाच धागा पकडत श्याम मानव असंही सांगतात की अनिल देशमुख जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते इतके दबावात होते की ते आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत गेले होते। पण इथं पुन्हा एक प्रश्न असा निर्माण होतो की त्या प्रतिज्ञापत्रकात नेमकं काय होतं? तर यामध्ये एकूण 4 प्रतिज्ञापत्र होते। प्रतिज्ञापत्र 1, त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिले असं लिहिलं होतं। त्यानंतर प्रतिज्ञापत्र 2, यामध्ये आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिचा गॅलरीतून ढकलून खून केला असा उल्लेख होता। तसेच प्रतिज्ञापत्र 3, यामध्ये अनिल परब यांनी अनेक घोटाळे केले आहेत या संदर्भात आरोप केले गेले होते। तर प्रतिज्ञापत्र 4 मध्ये अजित पवार यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावलं आणि गुटखा व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये गोळा करा असे आदेश दिले होते। यावेळी त्यांचा मुलगा पार्थही तिथे हजर होता, असं कबूल करण्याची ऑफर देण्यात आली होती असं सांगण्यात येतंय। आता खरोखरच अशी खेळी भारतीय जनता पक्षाने खेळली असेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।